खाल्ल्याच्या नंतर चेंडूने थोडीशी चकवा दिली आहे खेळाडूला आणि अशा रीतीने 2 धावा पूर्ण केले जात आहेत. राजवेल रायडर्स या संघाकडून शेवटचे षटक हाताळण्यासाठी आलेला हा गोलंदाज वीरेंद्र चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. पहिलं षटक थोडंसं महागडं ठरलं होतं परंतु दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं, 10 धावा खर्च केला. आता तिसऱ्या षटकामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय वीरेंद्र हे मात्र पाहावं लागेल. अकुटप्प्याचा चेंडू गती परिवर्तन पाहायला मिळालं, वेगवान चेंडू याते मात्र स्ट्राईक रोटेट करण्याच्या नादामध्ये आपल्याला थोडीशी विकेट गमवावी लागणार आहे. आपल्या सहकारी खेळाडूला स्ट्राईक एंडवरती आणताना स्वतःची विकेट मात्र इथे फेकावी लागते या फलंदाजाला. आणि आता स्ट्राईक एंडवरती पाहतोय आपण ज्या फलंदाजाला स्ट्राईक एंडवरती आणले 7 नंबरची जर्सी घालून अनिल शेवटच्या क्षणापर्यंत संघासाठी मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जाणार. हे मात्र प्रयत्न नक्कीच असेल कारण की त्या फलंदाजाला स्ट्राईक एंडवरती आणले, स्वतःची विकेट फेकले. याचाच अर्थ अनिल सारखा फलंदाज शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या संघासाठी मोठे फटके खेळण्यासाठी ओळखला जातोय. ते मात्र पाहावं लागतं काय करतोय अनिल हे मात्र पाहावं लागतं. अकुटप्प्याचा चेंडू हवे पॉइंट रिझन मध्ये चेंडू हवेमध्ये पाहूया आणि चांगला झेल पाहायला मिळाला. असं वाटत होतं एका वेळेला की थोडासा फंबल पाहायला मिळेल कारण की चेंडू टप्पा खाल्ल्याच्या नंतर पॉइंट रिझन मध्ये थोडासा टप्पा खाल्ल्याच्या नंतर थोडासा वाईडिश जातो परंतु चांगलं जजमेंट पाहायला मिळाली डीप मध्ये आणि अनिल यांना परतावं लागलं. अनिलची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज येत आहेत. निरेन गावदेवी फनसू क्रिकेट संघ या बलाढ्य संघांकडून आता मात्र शेवटच्या षटकामध्ये हाणामारीच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू असेल. शेवटच्या चेंडूवरती किती धावांचं योगदान देतोय कारण की पहिल्यांदाच फलंदाजीसाठी येतोय निरेन. आतापर्यंत गोलंदाजी करत असताना हा गोलंदाज वीरेंद्र आतापर्यंत 2 धावा खर्च केल्यात. महत्वपूर्ण षटक हाताळत असताना चांगली गोलंदाजी करतोय, पूर्ण लईमध्ये गोलंदाजी करतोय, आपल्या संघासाठी संपूर्ण 100% एफर्ट्स देतोय मैदानाच्या आतमध्ये. आपण ह्याच्यानंतर टॉस कोणाचा करणार आहोत हा दादा? यानंतर आपण टॉस करणार आहोत. तर 2 कर्णधार मी विनंती करतोय आपण पुन्हा एकदा प्रत्येकी दोन्ही संघ आपला वैयक्तिक साखळी सामन्यातला सामने जिंकून पुढे आलेत. एका बाजूला पाहतील फणसू फायटर्स आणि दुसऱ्या बाजूला असतील आदर्श क्रिकेट संघ करंजाळी. दुसरे राऊंड चालू होत आहेत. आपण टॉस साठी यायचंय मित्रांनो. आदर्श क्रिकेट संघ करंजाळी नाणेफेकीसाठी आलेले आहेत. तसेच फणसू फायटर्स आपण टॉस साठी या मित्रांनो. लगेचच आपण टॉस करतोय. इनिंग संपलेले आहे. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांनंतर धावफलकावरती धावा जोडल्यात 33 आणि 34 धावांचं आव्हान ठेवलंय. तसेच सुदेशजी शिगवण साहेब आपण समालोचन कक्षामध्ये संपर्क साधा. सुदेशजी शिगवण साहेब आपली जेवणाची व्यवस्था करण्यात आली. सुदेशजी शिगवण साहेब आपण या. टॉस साठी आले का ते? चला टॉस करणार आहोत फणसू फायटर्स आणि आदर्श क्रिकेट संघ करंजाळी. दुसऱ्या फेरीतील पहिला सामना सुरू होतोय. लगेचच सुरुवात करणार आहोत आपण आणि लवकरच चला आपण क्षेत्ररक्षणाचा सापळा रचायचा मित्रांनो. फणसू आपण लगेचच क्षेत्ररक्षण रचा. तसेच दुसऱ्या फेरीतील सामने 2-2 षटकांचे सामने असणार आहेत. उपस्थित क्रिकेट रसिकांना तसेच क्रिकेट कर्णधाराला विनंती करतोय की आपण याची नोंद घ्यायची. उर्वरित आता पुढील सामने दुसऱ्या फेरीचे सामने 2-2 षटकांचे असतील. तसेच दुसऱ्या फेरीतील सामन्यामध्ये पॉवर प्ले नसेल याची नोंद घ्यायची. उपस्थित संघांनी सुद्धा नोंद घ्यायची. तसेच क्रिकेट प्रेमींना यांना सुद्धा सूचना करण्यात येते. आता दुसऱ्या फेरीतील सामने आपण यानंतर हा सामना संपल्याच्या नंतर सुरुवात करणार आहोत.
टॉस होतो येथे मात्र फणसू फायटर्स आणि करंजाळी या दोन बलाढ्य संघांमध्ये. सुनीलजी शिगवण साहेब यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय. फणसू फायटर्स आणि करंजाळी आदर्श क्रिकेट संघ करंजाळी दोन बलाढ्य संघ आपला प्रत्येकी पहिला सामना जिंकून पुढे आलेत, दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेत. त्याच बलाढ्य संघांमध्ये याच्यानंतर लगेचच सामना सुरू होणार आहे. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. आपण एका बाजूला सामना चालू आहे राजवेल रायडर्स आणि गावदेवी फणसू. गावदेवी फणसू क्रिकेट संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 33 धावांचं योगदान दिलं आणि 34 धावांचं आव्हान ठेवलंय. राजवेल रायडर्स या संघासमोर सलामीची जोडी आपण पाहतोय, एका बाजूला पाहतोय. तसेच रुपेशजी खोपटकर साहेब यांचे सुद्धा आगमन झाले. मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत करतोय. त्यांचा यथोचित सन्मान आपण मुख्य व्यासपीठावर करणार आहोत. त्यांना विनंती करतोय, मंडळाच्या वतीने त्यांना आपण सन्मानित करतोय. आता जो नाणेफेकीचा कौल झाला, फणसू फायटर्स या संघाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी स्वीकारले आणि आमंत्रित केले करंजाळी संघाला. यानंतरचा होणारा सामना दुसऱ्या फेरीतील पहिला सामना असेल फणसू फायटर्स आणि एका बाजूला विपक्षमध्ये असतील आदर्श क्रिकेट संघ करंजाळी. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. 34 धावांचा आव्हान घेऊन उतरलेला हा संघ राजवेल क्रिकेट संघ पाहूया कशा पद्धतीने फलंदाजी करतोय. आव्हान जर मित्रांनो छोटा असलं तरी क्रिकेटमध्ये हा अनिश्चिततेचा खेळ आहे. काही घडू शकतं, काही बिघडू शकतं. गोलंदाजी मार्कवरती पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना गोलंदाजी मार्कवरती पाहतोय फणसू फायटर्स या संघाकडून आघाडीचा गोलंदाज 63 धावा नंबरची जर्सी घालून अमित आघाडीचा गोलंदाजीसाठी ओळखला जातो. ज्या पद्धतीने आता जर आपल्याला डीप मध्ये दोन क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात, एक लॉंग ऑन रिजन मध्ये, लॉंग ऑफच्या रिजन मध्ये आणि मिड विकेट मध्ये माफ करा काउ कॉर्नर वरती एक क्षेत्ररक्षक आहे. अशा पद्धतीने क्षेत्ररक्षण चा सापळा रचत असताना नियंत्रित गोलंदाजी करावी लागणार आहे गोलंदाजाला. दर्शन आणि ऑन सेकंड वरती समर्थ. आता आपण सन्मानित करतोय रुपेशजी खोपटकर साहेब यांना मुख्य व्यासपीठावरती. आपण पाहतोय या स्पर्धेसाठी साहेब आपण आलात, आपलं बहुमूल्य योगदान दिलं, मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. या समाज जागृती सेवा मंडळाच्या वतीने आपल्याला सन्मानित करतोय. खरंच आपलं बहुमूल्य योगदान देतोय. तसेच पुन्हा एकदा प्रभाकरजी बारे साहेब हे सुद्धा आगमन झाले, यांचं सुद्धा मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. त्यांना सुद्धा विनंती करतोय की आपला मुख्य व्यासपीठावरती या आपला सुद्धा यथोचित सन्मान मंडळाच्या वतीने करण्यात येतोय. प्रभाकरजी बारे साहेब आपणही या, आपलाही यथोचित सन्मान होतोय. चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. एक दोन्ही बलाढ्य संघांमध्ये लढत चालू असताना चांगला फटका सजवलाय, पाहूया क्षेत्ररक्षक तिथे आणि मात्र चांगला फटका पाहायला मिळाला होता, परंतु क्षेत्ररक्षकाला दाद द्यावी लागेल. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या नजरा मात्र बॉलवरती राखून ठेवल्या आणि पहिला गडी बाद झालाय. शून्याचा चष्मा परिधान करत असताना या मात्र फलंदाजाला परतावं लागते. डगआउट मध्ये मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, काउ कॉर्नरला खरं तर बीट करण्याचा प्रयत्न होता, त्याच्या डोक्यावरून षटकार मारण्याचा प्रयत्न होता, कारण की हा पॉवर प्लेचा षटक आहे, त्याचा काहीसा फायदा घेण्याचा प्रयत्न करत होते फलंदाज आणि मात्र मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बाद झालेत. प्रभाकरजी बारे साहेब यांचा सुद्धा यथोचित सन्मान मंडळाच्या वतीने मुख्य व्यासपीठावरती करण्यात येतोय. धन्यवाद साहेब, आपण या स्पर्धेमध्ये उपस्थित राहिलात. आपली उपस्थिती खऱ्या अर्थाने या स्पर्धेची शोभा वाढवते. त्यांना विनंती करतोय की आपण स्थानपन्न व्हा. तसेच अक्षयजी गुलामडे साहेब आपणही या मुख्य व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. आपल्याही यथोचित सन्मान मंडळाच्या वतीने करण्यात येतोय. आपण या मुख्य व्यासपीठावरती या, आपला बहुमूल्य वेळ खर्च करून आपण या स्पर्धेसाठी आमच्या आमंत्रणाला दाद देऊन इथे उपस्थित राहिलात. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय समाज जागृती सेवा मंडळ देगाव कोंडवाडी यांच्यातर्फे. आणि जाऊया एकदा पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू आणि तेवढाच चांगल्या रीतीने खेळून काढलाय. डीप मध्ये पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक होते, तो क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. त्याच रिझन मध्ये चेंडू पुन्हा एकदा पाहायला मिळाला, परंतु या वेळेला एक धाव नक्कीच मिळेल.
एक धावेने आपल्या स्वतःच्या खेळीचा आणि आपल्या संघाच्या खेळीचा श्री गणेशा करतो. वीरेंद्र यांनी मात्र आपल्या स्वतःचं वैयक्तिक खेळीचा श्री गणेशा करतो. आपल्या संघाचा श्री गणेशा करतोय. 34 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा संघ कशा पद्धतीने गोलंदाजी फलंदाजी करतो हे मात्र पाहावं लागणार. आता मात्र डावखुरा फलंदाज आहे स्ट्राईक एंड वरती समर्थ. गोलंदाजी मार्क होती, बॉलिंग मार्क होती पाहतोय आपण गोलंदाज अमित यांना. चांगली लईवरती गोलंदाजी करतोय. पहिल्याच चेंडूवरती आपल्या संघाला महत्वपूर्ण एक गडी बाद करून देण्यामध्ये यशस्वी ठरलाय अमित. खोलवर टप्प्याचा चेंडू चांगला पाहायला मिळाला. यॉर्कर पद्धतीचा क्रिकेटचं ब्रह्मास्त्र पाहायला मिळालं. याचा काही उत्तर नव्हतं फलंदाजांकडे, परंतु एक बाईच्या स्वरूपामध्ये नक्कीच संघाला धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट होते पुन्हा एकदा समर्थ आणि वीरेंद्र यांची. आता मात्र स्ट्राईक एंड वरती पाहतोय आपण वीरेंद्र यांना. आज तर खऱ्या अर्थाने एक भाग्याचा दिवस म्हणतात ना, 3.5 मुहूर्तांचे भाग्य लाभलेला आज दिवस अक्षय तृतीया आणि या दिवसाचं औचित्य साधून ह्या स्पर्धेचं आयोजन केले गेले. पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये गाव कॉर्नर मध्ये आणि यावेळेला मोठा फटका. एक पहिला षटकार पाहायला मिळाला या इनिंग मधला. असं वाटत होतं की खरंच पुन्हा एकदा झेलबाद होतोय का, परंतु थोडीशी लांबी थोडीशी जास्तच मिळाली आणि उंची जेवढी उंची जास्त होती थोडीशी लांबी सुद्धा तेवढीच चांगली मिळाली आणि त्याचं एक षटकारामध्ये रूपांतर झालं आणि षटकाराने वेगाने धावसंख्या जाऊन पोहोचली. वीरेंद्रच्या बॅटमधून निघाला आहे पहिलाच षटकार. या 6 धावेने थोडासा आकार दिला जातोय. नक्कीच वीरेंद्र आपल्या संघासाठी चांगली फटकेबाजी करावी लागेल. 34 धावांचं आव्हान आपल्या समोर आहे, परंतु पॉवर प्लेच्या षटकाचा फायदा नक्कीच घ्यायचा प्रयत्न असेल वीरेंद्रचा. येथे मात्र धावांचा पाठलाग केला जातोय, चांगली फलंदाजी केली जाते, परंतु एखाद्या संघाकडे चांगले गोलंदाज असेल ना तर छोट्या धावफलकांचा धावांचा सुद्धा लक्ष्यांचा सुद्धा पाठला इथे लक्ष्याचा सुद्धा लक्ष. आणि जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा ब्रँडेड षटकार येतोय. अनिलजी डिंगणकर साहेब आपण ही कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क करा. मुख्य व्यासपीठावरती या. पुन्हा एकदा आपल्याला नावाचा पुकार येतोय. अनिलजी डिंगरकर साहेब आपण कुठेही असाल तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये संपर्क साधा. जाऊया पुन्हा एकदा 6 धावेने सलगच्या 2 चेंडूवरती 2 षटकार पाहायला मिळाले आणि या 6 धावेने धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. 16 धावा. सुरुवातीचे षटक जर गोलंदाजी जर पाहायला मिळाले, पहिल्या सुरुवातीच्या 4 चेंडूवरती चांगली गोलंदाजी करत होता अमित, परंतु 5व्या आणि 6व्या चेंडूवरती मात्र आक्रमक केलं वीरेंद्रच्या माध्यमातून. सलगच्या 2 चेंडूवरती 2 षटकार आले आणि मात्र थोडासा कमबॅक पाहायला मिळाला राजवेद रायडर्स या संघाकडून. असं वाटत होतं अमित थोडंसं सुरुवातीच्या 4 चेंडूवरती थोडंसं हेवी होतोय का, परंतु क्रिकेट हा अनिश्चिततेचा खेळ आहे. एका बाजूला कधीही कोणत्याही संघाकडे पारडं झुकत असतं आणि तसंच पाहायला मिळालं. सुरुवातीचे 4 चेंडू खरं तर दबदबा होता गोलंदाजाचा, परंतु शेवटच्या 2 चेंडूवरती आपला दबदबा निर्माण केलाय फलंदाज वीरेंद्र याने. आणि आता मात्र विचार करण्यासाठी भाग पडले गोलंदाज फन्सू फायटर्सच्या गोलंदाजाला आणि कर्णधाराला. जाऊया गोलंदाजी मार्क वरती फन्सू फायटर्स या संघाकडून निखिल आलेत. निखिल पाहूया. आता मात्र पॉवर प्लेचे षटक हाताळत पॉवर प्लेचे षटक संपले. आता मात्र क्षेत्ररक्षण विखुरले गेले. तशाच पद्धतीने गोलंदाजी करावी लागणार आहे. आता डीप मध्ये क्षेत्ररक्षण पाहायला मिळतात 30 या सर्कलच्या बाहेर सुद्धा. आणि स्ट्राईक एंड वरती पाहतो डावखुरा फलंदाज समर्थ आणि नॉन स्ट्राईक एंड वरती आहेत ते माफ करा नॉन स्ट्राईक एंड वरती वीरेंद्र आहेत आणि स्ट्राईक एंड वरती डावखुरा फलंदाज समर्थ. येथे मात्र जर पाहायला गेलं तर समालोचन कक्षाच्या समोर जर पाहायला मिळालं तर मिड विकेट क्षेत्रामध्ये एक डावखुरा फलंदाजाला एक ऍडव्हान्टेज आहे. सीमारेषे जवळ आहे, ह्याचा फायदा घेतोय का हे मात्र पाहावं लागेल. नियंत्रित गोलंदाजी पाहते मिळते. पहिल्याच चेंडूवरती चांगला गोलंदाजीचा वेग पाहायला मिळाला. गोलंदाज निखिल यांच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी करतोय आपल्या संघासाठी. फन्सू फायटर या संघाकडून हा उभरता सितारा म्हणावा लागेल. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, चांगला गती परिवर्तन, वेगवान चेंडू. यावेळेला पाहूया पंचांकडे दाद मागितली जाते आणि इथे काय होते बघा. असं वाटत होतं की
चुकीला माफी नाहीये आणि तसंच काही चांगले चतुर मागे एसटीच्या मागे कामगिरी पाहायला मिळाली अनिल यांच्या माध्यमातून. अनिलच आहेत एसटीच्या मागे अनिलच होते नाही सॉरी एसटी रक्षक मात्र चतुर पाहायला मिळाले. त्याचा थोडासा नुकसान पाहायला मिळतोय राजवेल रायडर्स या संघाला. एसटीच्या मागे चांगल्या कामगिरी पाहायला मिळाली. स्वतःच्या नजरा शेवटपर्यंत झुकावून ठेवला. मित्रांनो इथे थोडासा फंबल जरी झाला ना तर थोडासा आपला फायदा नक्कीच समोरचा प्रतिस्पर्धी घेत असतो आणि तसंच काहीच चित्र पाहायला मिळालं. गडीबाद होतोय. पहिला गडीबाद झाला समर्थाच्या रूपामध्ये आणि वन डाऊन पोझिशन वरती पाहतोय आपण राजवेल रायडर्स या संघाकडून विजय आलेले आहेत. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. षटक क्रमांक दुसऱ्याचा खेळ सुरू आहे. चांगली गोलंदाजी करत असताना निखिल विजय. पाहूया विजय कशा पद्धतीने हवेमध्ये चेंडू आहे. पाहूया पॉइंट रिझन मध्ये चांगला झेल पाहायला मिळाला अनिलच्या माध्यमातून. आमच्या समोर समालोचन कक्षाच्या समोर हवेमध्ये चेंडू होता काहीसा काळ परंतु शेवटपर्यंत आपली नजरा या चेंडूवरती राखून ठेवल्या आणि चांगला झेल पाहायला मिळाला पॉइंट रिझन मध्ये. आता मात्र प्रकाश आलेले आहेत विजय यांची जागा घेण्यासाठी. आता मात्र या सामन्याची सूत्र नक्कीच समर्थ याला माफ वीरेंद्र याला घ्यावे लागेल. वीरेंद्र मात्र सलामीच्या रूपामध्ये आलेला. तिसऱ्या क्रमांकावरती वन डाऊन पोझिशन वरती वीरेंद्र जो आलेला तो आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आहेत. दोन षटकार मात्र त्याच्या बॅट मधून पाहायला मिळालेत. संपूर्ण सामन्याची सूत्र मात्र आपल्या हात खांद्यावरती घ्यावी लागणार आहेत वीरेंद्र यांना. आता मात्र प्रकाश यांना आपण क्रीज मध्ये पाहतोय. स्ट्राईक एंड वरती गोलंदाजी मार्क वरती गोलंदाजी करणारा हा गोलंदाज थोडासा हेवी होताना पाहायला मिळतोय. गतीवरती स्वार होतोय. वेगवान चेंडू भन्नाट वेग पाहायला मिळाला या चेंडूवरती. बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. पॉइंटला थोडासा बीट करण्याचा प्रयत्न होता प्रकाश यांचा. प्रयत्न फसला आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली. काय गोलंदाजी करते. सुरुवातीची चार चेंडू हाताळत असताना आतापर्यंत एकही गडी धाव नाही दिले परंतु एक गडी महत्वपूर्ण गडी बाद केलाय निखिल यांनी. यावेळेला मात्र पाहूया पंचांचा काय इशारा येतोय. टप्पा खाल्ल्याच्या नंतर थोडासा उसळी घेणारा चेंडू पंच दंडी घोषित करतायत आणि वाईट बॉलचा इशारा येतोय. जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी करत असताना चांगली गोलंदाजी करतोय. यावेळेला पुन्हा हवेमध्ये चेंडू आहे. पाहूया डीप मधून क्षेत्ररक्षक पोहोचतोय काय. प्रयत्न चांगला होता परंतु कॅच काय होऊ शकला नाही परंतु 3 धाव पूर्ण करतात. चांगली रनिंग मिडविथ विकेट पाहायला मिळाली. 4थी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का परंतु रखरखत्या उन्हात्यामध्ये सुद्धा मित्रांनो 3 धावा घेणे म्हणजे सुद्धा काही काय कमी नाहीये. आपण डगआउट मध्ये बोलत असतो आपण चीअर्स करत असतो आपल्या फलंदाजांना परंतु या रखरखत्या उन्हामध्ये सुद्धा 3 धावा काढल्यात आपल्या संघासाठी. आपल्या संघासाठी पूर्ण 100% एफर्ट्स दाखवतात दोन्ही फलंदाज. आता मात्र स्ट्राईक एंड वरती पाहतोय वीरेंद्र यांना. धाव फलकावरती धावा जोडल्या गेल्यात. 20 धावा धाव फलकावरती लागलेत. अजूनही 14 धावांची आवश्यकता असेल. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 34 धावांचं आव्हान घेऊन उतरलेला हा संघ राजवेल रायडर्स हा संघ कशा पद्धतीने झुंज देतो हे मात्र पाहावं लागणार आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला डीप
हॅलो 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 थोडासा आवाज द्या. शेवटचा 6 चेंडू आणि विजयासाठी 12 धावांचं समीकरण. मैदानाच्या आतमध्ये मात्र सामन्याची संपूर्ण सूत्र आपल्या खांद्यावरती घेतले तो म्हणजे वीरेंद्र. कशा पद्धतीने झुंज देतो वीरेंद्रचे खरंच घरातील व्यक्ती आणि त्यांची पाठीराखी नक्कीच म्हणत असतील. आपल्या देवाकडे प्रार्थना करत असेल, आपल्या संघाकडे आपल्या संघासाठी प्रार्थना नक्कीच करत असेल, कारण की वीरेंद्र शेवटपर्यंत झुंज देतोय. नक्कीच म्हणत असेल हिमतीचा होऊ दे सूर्योदय आणि अंधारावर मात्र मात दे, एकटं लढतंय लेकरू तुझं, तू आशीर्वादाचा हात दे, काही नको देवा तू फक्त प्रयत्नांना साथ दे, असंच काहीच म्हणत असतील त्याची पाठीराखे. बघूया काय होतंय काय बिघडतंय. 6 चेंडू विजयासाठी 12 धावांचं आव्हान. समीकरण मात्र यावेळेला पॉइंट रिझन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं पाहायला शिवतो, प्रयत्न चांगला होता. 1 धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, 2 धाव पूर्ण करतात. येथे मात्र पाहूया काय होते. येथे मात्र चुकी झाली. वीरेंद्रला स्ट्राईक वरती आणण्याच्या प्रयत्नामध्ये स्वतःला क्रीज मध्ये ठेवणं गरजेचं होतं, परंतु क्रीज सोडले आणि येथे मात्र वीरेंद्र याला धावबाद व्हावं लागले. वीरेंद्र शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या संघासाठी प्रयत्न नक्कीच करत होता, परंतु क्रिकेट हा काही घडू शकतं. समोरचा प्रतिस्पर्धी सुद्धा तेवढ्याच ताकदीने मैदानामध्ये उतरलाय. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्या संघासाठी विजयासाठी शेवटच्या क्षणापर्यंत प्रयत्न करण्यासाठीच उतरलेला प्रतिस्पर्धी तो काही करू शकतो. आता मात्र काय होते काय बिघडते हे मात्र पाहावं लागेल. पाहूया मैदानाच्या आतमध्ये फलंदाजीसाठी आलेत राजवेल रायडर्स या संघाकडून हा हुकमी एक्का. पाहूया कोणत्या फलंदाजाचा वापर करतोय. बॅटिंग वरती बॅट्समॅन नेम दीपू आलेले आहेत. विजयासाठी 5 चेंडू आणि विजयासाठी 10 धावा. 5 चेंडू 10 धावा. काही घडू शकतं. मागील 3 सामने चुरशीचे झालेले आहेत. मैदानामध्ये मात्र क्रिकेटचा विजय नक्कीच होतो. शेवटच्या क्षणापर्यंत जर सामने चुरशीचे झाले तर क्रिकेटचा विजय नक्कीच होतो, आयोजकांचा विजय नक्कीच होतो. एक मानाची सन्मानाची म्हणून ओळखली जाणारी ही स्पर्धा. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू, तेवढा चांगला फटका सजवलाय डीप मधून क्षेत्रकडून चांगलं पाहायला मिळालंय. 2 धाव पूर्ण होतात का आणि दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण करतायत. चांगली फलंदाजी करतोय पाहायला मिळाला आलेला फलंदाज दीपू. 2 धावेने आता मात्र 4 चेंडू आणि समीकरण राहिले 8. सामना जर बरोबरी सुटला तर नाणेफेक जिंकणारा संघ विजयी होतोय. हा स्पर्धेचा हा नियम आहे. अनिल हवेमध्ये चेंडू होता, यष्टीरक्षक मागे आहे आणि झेलबाद. मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा परतावा लागतोय दीपू यांना. आता त्यांची जागा घेण्यासाठी उतरतायत मैदानाच्या आतमध्ये राजवेल क्रिकेट संघ या संघाकडून. तीन चेंडू अजूनही विजयासाठी 8 धावांचा लक्ष्य आहे. समीकरण आहे इथे जरी 7 धावा झाल्या तरी सुद्धा विजय होऊ शकतो संघ, कारण की नाणेफेक जिंकणारा संघ तोच आहे. सामना जरी बरोबरी सुटला तरी या स्पर्धेचा नियम आहे की जो नाणेफेक जिंकलेला संघ असेल तो विजयी घोषित करण्यात येईल. त्या संघाला विजयासाठी 3 चेंडू आणि 8 धावांची आवश्यकता. मित्रांनो स्पीडअप करा. बँडेज जर असेल तर मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये पोहोचवायचे. बॅट्समॅन कोण आलेत त्यांचं नाव सांगा मित्रांनो. राहुल आलेले आहेत. पाहूया राहुल काय करतोय मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडू विजयासाठी 8 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू, मोक्याच्या क्षणाला चांगल्या चेंडूचा वापर केलाय गोलंदाजाने. येथे मात्र स्ट्राईक इनवरती आणण्याच्या प्रयत्नामध्ये धावबाद होऊन परतावं लागतंय. राहुलला मात्र आपली स्वतःची विकेट फेकावी लागणार आहे. अजूनही 2 चेंडू आणि विजयासाठी 8 धावांचं लक्ष्य समीकरण. इथे जर 7 धावा जरी झाल्या तरी सुद्धा सामना जिंकू शकतो हा संघ, कारण की नाणेफेक जिंकणारा संघ राजवेल क्रिकेट संघ आहे. गोलंदाजीवरती आलेला गोलंदाज मात्र 100% एफर्ट्स देतो आपल्या संघासाठी. चांगली कामगिरी करत असताना पाहतोय अनिल सारख्या गोलंदाजाला. आता मात्र
लईमध्ये गोलंदाजी करत असताना पाहायला मिळतोय. सामना काही होऊ शकतं, पाहूया. ह्या चेंडूवरती सामन्याचा निर्णय ठरेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, लॉंग ऑन रॉंग ऑफला बीट होऊन चेंडू जाऊन पोहोचतोय, पाहूया. आणि येथे मात्र 4 धावा मिळाल्या आहेत. संघाला मोक्याच्या क्षणावरती चौकार आलाय. अजून ही विजयासाठी शेवटचा चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची समीकरण असेल. 3 धावा जरी आल्या तरी सुद्धा हा संघ सामना जिंकू शकतो, कारण की नाणेफेक जिंकली त्यांनी. सामना बरोबरी सुटला जरी राजवेल क्रिकेट संघ हा संघ जिंकू शकतो हा सामना, परंतु मौक्याच्या क्षणाला कशी गोलंदाजी करतो हे मात्र पाहावं लागेल. चांगला चेंडू होता, खोलवर टप्प्याचा चेंडू, परंतु तेवढा चांगल्या पद्धतीने खेळून काढला फलंदाज. एक चेंडू विजयासाठी 4 धावा. सामना आवडला असेल तर मित्रांनो टाळ्या होत्या. एकदा आयोजकांसाठी सुद्धा टाळ्या होत्या, कारण की अटीतटीचे सामने होत आहेत. या शुभ दिनी, अक्षय तृतीय ह्या शुभ दिनी आपल्याला या मैदानाच्या दिवा नगरीमध्ये अटीतटीचे चला जाऊया पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू 6 धावांची आवश्यकता, गती कमी केली, पाहूया. एक धाव पूर्ण केली, दुसरी धाव पळण्याचा प्रयत्न होता, दुसरी धाव पूर्ण होते का, आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नामध्ये रनआउट. आणि संघाला मात्र शेवटच्या क्षणावरती पराभवाला सामोरे लावा लागले. राजवेल क्रिकेट संघ, राजवेल रायडर्स हा संघ पराभूत झालेला आहे. तसेच विजयी संघ ठरलाय या सामन्यातील गावदेवी क्रिकेट संघ फणसू. विजयी संघाचा